ओम सतनमो हरीश गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ सावकर चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूज्योती गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 दोघादेश लाख निरंजन आदेश. स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये पूजा सुद्धा चालू असतीलच. तुम्ही सुद्धा कोणते ना कोणते व्रत वैकल्य किंवा महादेवाप्रती केली जाणारी कोणतीही साधना आराधना भक्ती हे आपण करत सुद्धा असाल. सर्वप्रथम हे समजून घ्या, श्रावण मास आहे. श्रावण मासमधले 7 दिवस आणि पूर्णच्या पूर्ण महिना हा सर्वदा पवित्र आहे. सर्वतोपरी केल्या जाणाऱ्या दैवी कार्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण महिना म्हणजे श्रावण मास आहे. श्रावण मासमध्ये विशेषतः सोमवारी महत्त्व असते हे आपण सर्वजण जाणून आहातच. अर्थातच की महादेवाचा वार म्हणजे सोमवार आहे हे आपण जाणून आहात. मग सोमवारी या पूर्वीच्या भागामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहेच की काही ना काही करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण महादेवाप्रती प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या विशेषतः निश्चितपणे करतो. पहा, महादेवाच्या साधनेमध्ये आपण बेल असेल, फळ फूल असेल, जे काय आपल्याला आरास करायची असेल ते सर्वच्या सर्व आपण गोष्टी करतो. मग आता या सोमवारी आपल्याला उपाय काय करायचा आहे ते आता सर्वप्रथम समजावून घेऊयात. पहा, 24 तासाच्या दिनमानामध्ये शास्त्रानुसार जर पाहिले तर आपल्याला 8 प्रहर मिळतात. 8 प्रहर म्हणजे काय तर 4 प्रहर हे सकाळी आणि 4 प्रहर हे सायंकाळी म्हणजेच रात्रीचे मिळून असे 8 प्रहर एका दिवसामध्ये येतात हे आपल्याला शास्त्र सांगते. महादेवाच्या पूजनामध्ये किंवा महादेवाच्या शिवलिंगाच्या पूजनामध्ये 8 प्रहर केली जाणारी शिवलिंगाची पूजा, महादेवाचं पूजन हे विशेषतः फलदायी असते. सर्वात जास्त फलश्रुती आपल्याला 8 प्रहरांमधल्या महादेवाच्या पूजनासाठी ही निश्चित कालामध्ये केल्या जाणाऱ्या पूजनाबद्दल मिळते. म्हणजेच महादेवाचा जो शिवमहापुराण आहे या शिवमहापुराणामध्ये आपल्याला उल्लेख असा मिळतो की विशेषतः जे व्यक्तिरेखा, जे साधक, जे भक्त महादेवाचं पूजन हे निश्चित कालखंडामध्ये करतात, या निश्चित वेळेमध्ये करतात. या वेळेमध्ये केलं जाणारं महादेवाचं पूजन हे इतर पूजनाच्या तुलनेमध्ये अत्यंत प्रभावशाली हे मानण्यात आलेलं आहे. आता निश्चित काल म्हणजे काय किंवा याची वेळ कोणती हे आता आधी सर्वप्रथम समजावून घेऊयात. मी जसं की म्हणालो की 8 प्रहर आहेत. प्रत्येक प्रहर हा 3-3 तासाच्या अनुषंगाने जर आपण मोजत गेलं तर आपल्याला 24 तासाचे 8 प्रहर आपल्याला मिळतात. मग निश्चित काल हा जर खऱ्या अर्थी विचार करण्याचा प्रयत्न केला तर ज्या गावाची सूर्योदयाची वेळ असते त्या सूर्योदयाच्या वेळेपासून सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत जितका दिवस ज्या गावावरती, ज्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानुसार खऱ्या अर्थी तर विभाजन या प्रहरांचं केलं जातं. परंतु अगदीच खोलात न जाता टेंटेटिव्हली किंवा डिरेक्टली जर वेळ सांगण्याचा प्रयत्न केला तर रात्री 11 ते 1:30 वाजण्याचा जो कालखंड आहे म्हणजे रात्री 11च्या पुढे ते मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या मधला जो कालखंड आहे याला आपण निश्चित काल या नावाने संबोधतो किंवा त्या नावाने आपण त्याला ओळखतो. निश्चित काल म्हणजे थोडक्यामध्ये मध्यरात्रीचा प्रहर. या मध्यरात्रीच्या प्रहरामध्ये महादेवाचं केलं जाणारं शिवपूजन, महादेवाच्या शिवलिंगावरती वाहिला जाणारा बेल, महादेवाच्या शिवलिंगावरती केला जाणारा अभिषेक, महादेवाच्या शिवलिंगाजवळ केला जाणारा नामजप किंवा मंत्रोपचार किंवा साधना ही अत्यंत ताकदवर सुद्धा समजली गेलेली आहे किंवा शीघ्र अतिशीघ्र सर्व इच्छा मनोकामना याची पूर्ती करणारी मानण्यात आलेली आहे. माझा सुद्धा पर्सनली अनुभव आहे की महादेवाच्या शिवलिंगाच्या पूजनामध्ये निश्चित कालखंडामध्ये केली जाणारी जी पूजा असते किंवा एखादं कोणतीही साधना असेल त्याच्यामध्ये खूप लवकर त्या साधनेला एक पद्धतीचं बल, ऊर्जा हे प्राप्त होते. हे स्वतः माझा वैयक्तिक अनुभव आहे. मग आपल्याला उपाय काय करायचा आहे ते आता आधी समजावून घेऊयात. आपल्याला या सोमवारी कमीत कमी 1001 बेलाचे पाने आणून ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला पहा, जवळच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या विभागामध्ये असलेल्या महादेवाच्या मंदिराजवळ बिल्वपत्र म्हणजेच बेलाचे पान आपल्याला इझिली मिळेल. आपल्याला 1001 बेलाचे पान आणायचे आहेत आणि चंदन कोणतंही चालेल, जे तुम्ही तुमच्या घरातल्या देवी देवतांना लावत असाल ते चंदन चालेल. प्रयत्न हा करा की बेलाचं पान जे आहे ते अखंड असण्याचा, म्हणजेच 3 बेलाची पाने हे न तुटलेली न कट झालेली असावीत. त्या अनुषंगाने अखंड बेलपत्र वाहण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. असे 1001 पान आपल्याला आणून ठेवायचे आहेत. याच्यानंतर आपल्याला रात्री शुचिर्भूत व्हायचं आहे. म्हणजेच रात्री आंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान करून, पांढरे वस्त्र नाही जमले तर जे वस्त्र असतील मग पितांबर चालेल, लाल चालेल, काळा रंग सोडून जे रंग असतील त्या अनुषंगाने तुम्ही पवित्र किंवा स्वच्छ असे वस्त्र घालून महादेवाच्या पूजनामध्ये तुम्हाला बसायचं आहे. बसायचा टायमिंग कोणता असणार आहे तर रात्री 11 वाजता. समोर जे पात्र असेल त्या पात्रामध्ये महादेवाचं शिवलिंग असेल, नंदी असेल आणि वरती महादेवाच्या वरती सोडली जाणारी गळती असेल.
सर्वप्रथम आपल्याला महादेवाला पूजन करायचं आहे। तांब्यामध्ये पाणी किंवा एखाद्या पेल्यामध्ये पाणी घेऊन महादेवावरती आपल्याला ते पाणी वाहायचे आहे आणि त्याच्यानंतर आणखीन एका पेल्यामध्ये दूध असो किंवा पाणी असो ते आपल्याला महादेवावरती अभिषेक करायचा आहे। अर्थातच अभिषेक करण्यापूर्वी तुमचं नाव तुमचं गोत्र महादेवाला सांगावे, तुमची इच्छा जी आहे ती सुद्धा महादेवाला बोलावी आणि महादेवाला सांगावी की 1001 मी बिल्व पत्र हे तुम्हाला आज अर्पण करणार आहे नमः शिवाय या मंत्रोच्चाराद्वारे। जर तुमच्याकडे पंचाक्षरी दीक्षा तुम्ही यापूर्वी घेतलेली असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राद्वारे सुद्धा तुम्ही बिल्वपत्र अर्पण करू शकता। देन तुम्हाला अभिषेक पूर्ण झाल्याच्या नंतर शिवलिंग हे स्वच्छ पुसून आहे त्या जागी ठेवायचं आहे, म्हणजेच तुमच्या समोर ठेवायचं आहे। त्याला गंध असेल फूल असेल हे आपल्याला व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर साखरेचा असो किंवा दूध साखरेचा असो नैवेद्य महादेवाच्या शिवलिंगाला तुम्हाला अर्पण करायचं आहे। याच्यानंतर खऱ्या अर्थी तुमची सुरुवात होणार आहे बिल्वार्चनाची पूजा। मग आपल्याला करायचं काय आहे, तुमच्या समोर किंवा तुमच्या बाजूला 1001 बिल्वपत्र असतील आणि चंदन असेल किंवा टीका असेल। प्रत्येक बेलपत्राला जे 3 पानं असतात त्या 3 पानावरती चंदनाचा एक टिपका तुमच्या बोटाने लावून नमः शिवाय म्हणत तो बेलपत्र तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। म्हणजे असे तुम्ही जवळपास 1001 बिल्वपत्र त्या रात्री अर्पण महादेवाला करायचं। आता काही व्यतिरेक म्हणतील आम्ही जास्त करू शकतो का? निश्चितपणे तुम्ही जास्त बिल्वार्चन करू शकता। म्हणजे 1001च्या ठिकाणी तुम्ही 2501चं करू शकता, 5001 या अनुषंगाने करू शकता, जमलंच तर 11001 या अनुषंगाने सुद्धा करू शकता। आणि हे जे बेलपत्र तुम्ही महादेवावरती वाचाल त्याला गंध लावून ते पूर्णतः महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे। ज्या वेळेस तुमचे बेलपत्र वाहून होतील, जेव्हा तुमची पूजा संपन्न होईल तेव्हा महादेवाची आरती तुम्हाला त्या रात्री करायची आहे। ही आरती झाल्याच्या नंतर जो नैवेद्य तुम्ही दाखवलेला होता किंवा जो नैवेद्य तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही परत एकदा महादेवाच्या शिवलिंगाला अर्पण करायचा आहे। महादेवासमोर माथा टेकवायचा आहे आणि जी तुमची इच्छा मनोकामना जी आरती तुम्ही आजचं जी बिल्वार्चन पूजा केलेली आहे ती लवकरात लवकर किंवा शीघ्र अतिशीघ्र ती पूर्ण व्हावी अशी मनोकामना महादेवापाशी, अशी प्रार्थना महादेवापाशी करून मग तुम्हाला या पूजेतून उठायचं आहे। आता आपल्याला या श्रावण मासमध्ये अर्थातच 4 श्रावणी सोमवार मिळालेले आहेत। 1 श्रावणी सोमवार ऑलरेडी गेलेला आहे, 3 श्रावणी सोमवार आपल्या हातामध्ये आहेत। तर राहिलेल्या 3 श्रावणी सोमवारामध्ये तुम्ही अवश्यपणे हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा। इच्छा तुमची मनोकामना कोणतीही असू शकेल, आर्थिक असो, सामाजिक किंवा तुमच्या घरातील कोणती इच्छा असेल तर ती तुम्ही या महादेवाच्या शिवलिंगाच्या पूजनासमोर अवश्यपणे बोलून हे शिवार्चन म्हणजेच शिवबिल्वार्चन पूजा अवश्यपणे करावी। निश्चितपणे अनेकांनी अशा या केल्या जाणाऱ्या पूजेपासून लाभ हे घेतलेले आहेत आणि ज्या इच्छा मनोकामना किंवा अडकलेले जे कार्य आहेत किंवा हातातोंडाशी आलेले जे कार्य आहेत, जे बरेच दिवस बरेच वर्ष रखडलेले होते ते अचानकपणे पूर्ण होताना सुद्धा दिसलेले आहेत, हे सुद्धा तितकंच सत्य आहे। त्यामुळे प्रयत्न करा की या श्रावण मासमध्ये जे आता राहिलेले सोमवार आहेत या सोमवारी तुम्ही बिल्वार्चन ही पूजा करण्याचा। आशा आहे आजच्या भागामध्ये अगदी छोट्या भाषेमध्ये परंतु समजेल या अनुषंगाने मी माहिती देण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला आवडलेला असेल। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना सतनमो आदेश गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।